मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे. पण थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं माझं मत मी मांडलेलं आहे. एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे. एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको. पण जर का इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं. नरसिंह रावांनी सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं. मनमोहन सिंगांनी पण चालवलं. आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे, पण ते संमिश्र पाहिजे. कणखर नेता पाहिजे, पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे. जो देईल साथ त्यांचा करू घात अशी व्यक्ती आम्हाला नकोय, असा पक्ष आम्हाला नको आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल. कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत. संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि 10 वर्ष एक व्यक्ती एक पक्ष, आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत. सगळ्यांना फोडून घेत आहेत, संपून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे. बिनशर्त म्हणजे काय? कुठच्याही अटी शर्तीशिवाय मी त्यांना विचारलं. मी फक्त हात नाही केला, फक्त राम मंदिरांचं ते सोडा, ते जाऊ द्या. नाही ऐका, मला मी प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य अजून तरी आहे. आणि अजून तरी मी एवढ्यासाठी की परत एकदा जर का हुकुमशाही सरकार आलं तर पुढच्या निवडणुकीला हेही स्वातंत्र्य राहणार नाही. आज सर्वसामान्य जनतेच्या असंतोषाचा जो मी उल्लेख केला, त्यांना बेकारीने ग्रासलेले आहे, महागाईने ते त्रासलेले आहेत. जी वचनं मोदी सरकारनी, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी कालच्या माझ्या सभेत म्हटलं की आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको. या देशाचं सरकार हे भारत सरकार आहे. त्याच्यामुळे एका व्यक्तीचं सरकार हे कदापि आम्ही आणि देशवासी मान्य करू शकत नाही. इतर जी काही त्यांनी एक आश्वासनं दिली होती 14 पासून 19 साली पण आणि आत्ता पण, त्यातलं कुठलंच तसं पूर्ण नाही झालेलं. जे बेरोजगारांना रोजगार देणार होते, 15 लाख रुपये आणणार होते, शेतकरी जे त्रासलेले आहेत त्यांच्या शेतमालाचा जो भाव होता तो दुप्पट देणार होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं. अशा अनेक गोष्टी होत्या की त्यातल्यापैकी एक सुद्धा गोष्ट ही साकार झालेली नाही आहे. घराघरात नळातून पाणी देणार होते, ते काय झालेलं नाही आहे. भ्रष्टाचार मुक्त करणार होते, तर सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेऊन इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचार मुक्त केले. हे एक काम त्यांनी केले. राहुल गांधी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.